नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल कांद्यामध्ये अंडी टाकून ही कुठली रेसिपी, पण ही रेसिपी अगदी झटपट होणार आहे बरं का. आणि एकदा का तुम्हाला ही पद्धत आवडली ना तर नेहमीच ही पद्धत करणार. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीसाठी आपण वापरणार आहोत ते म्हणजे 3 अंडी. आणि 3 अंड्यापासून अगदी 3 ते 4 लोकांना पुरेल इतकी रेसिपी होते बरं का. आता ही तिन्ही अंडी ना एका वाटीमध्ये आपण फोडून घेणार आहोत. आणि पुढे कुठे वापरायचं हे तुम्हाला मी पुढेच सांगते. अंडी अगदी तुम्ही गावठी घेऊ शकता किंवा अशी जी हायब्रिड अंडी असतात ती घेतलात तरीसुद्धा चालेल. आता ही अंडी आपण जरा बाजूला ठेवूयात. तोपर्यंत बघा, आता गॅसवरती कढई ठेवले आणि खिसलेलं ना एक छोटी वाटी इतकं खोबरं घेतलं आहे. अगोदर भाजलेलंच आहे, पण आणखीन थोडंसं भाजून घेत आहे बघा. अगदी जास्तीचं लालसर होईपर्यंत खोबरं भाजायचं आहे. खोबरं भाजताना तेल घालायचं नाही बरं का, कारण खोबऱ्याला स्वतःच असं तेल असतं. बघा, असं लालसर खोबरं झालं की खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये ना मी मध्यम आकाराचा एक कांदा उभा पातळ चिरला होता, तो इथं कांदा घालून घेतला. थोडंसंच तेल घातलं आहे बघा. आणि कांदासुद्धा अगदी छान लालसर रंग येऊसपर्यंत ना आपण परतून घेणार आहोत. आपण इथं वाटण्याची तयारी करत आहोत. त्याच्यासाठी इथं ना मी सर्व जिन्नस भाजून घेत आहे. आता कांदा भाजला की त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची मोडून घातले, 7 ते 8 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे घातलेत आणि सर्व मिसळून घेत आहे. आता इथं मी टॅमॅटोचा वापर करत नाही म्हणून वापरलेला नाही. अगदी तुम्ही एक टॅमॅटोच्या फोडी करून ह्याच्यामध्ये घालून परतून घेतलात तरीसुद्धा चालेल. बघा, अगोदर इथं खोबरं एका डिशमध्ये भाजलेलं काढलं होतं, त्याच्याचमध्ये ना हा कांदासुद्धा भाजलेला काढलेला आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली आपण कोथिंबीर घालणार आहोत आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. अगदी या वाटणामध्ये तुम्ही खडे मसाले भाजून घातलात ना तरीसुद्धा चालेल, पण मी गरम मसाला वापरणारच आहे म्हणून इथं खडा मसाला वापरलेला नाही. आपण नाही हे काळं वाटण करून घेणार आहोत. त्याच्यासाठी ना असं खोबरं कांदा छान लालसर भाजायचं बघा. आता थोडंसं पाणी घालून बघा छान इथं वाटून घेतलेलं आहे. अगदी तुमच्याकडे चूल असेल ना तर चुलीमध्ये ना कांदा खोबरं भाजून घ्यायचं, चव आणखीन छान वाढते बरं का. आता आपण गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती परत कढई ठेवले आणि तेल जरा जास्तीचंच घातलं आहे. साधारण 2 पळी इतकं तेल घातलं आहे बघा. अर्धा चमच इतके जिरे आणि एक तमालपत्र ना मोडून घातलं आहे. आता जे आपण वाटण केलं का नाही ते संपूर्ण इथं घालणार आहोत. आणि ह्याच्यातलं चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण हे परतून घ्यायचं आहे. खाली गॅस बारीक ठेवायचं, नाहीतर हे वाटण जे आहे ना आपलं तळाशी चिटकलं जाईल म्हणून. आता फोडणीला तुम्ही कांदा परतून घेतला तर मग वाटण घातला तरीसुद्धा चालेल, पण वाटणामध्ये आपला कांदा असल्यामुळे मी काय फोडणीला इथे कांदा वगैरे घातलेला नाही. आलं लसूण आपण वाटणामध्ये वापरल्यामुळे इथं आपल्याला आलं लसूणची पेस्टसुद्धा वेगळी वापरावी लागत नाही. बघा, आता या वाटणात तेल सुटलं की आता आपण काही मसाले घालून घेऊयात. ते म्हणजे बघा, थोडीशी हळद, 2 चमच इतका कांदा लसूण मसाला, अर्धा चमच धना पावडर, 1 पाव चमच गरम मसाला घातला आहे आणि सर्व छान प्रकारे मिसळून घेणार आहोत. कांदा लसूण मसाला घातला आहे, आम्ही तो खातो म्हणून अगदी तुम्ही लाल तिखट कुठलंही खात असाल ते वापरला तरीसुद्धा चालेल. रंग छान तरी छान यावी ह्याच्यासाठी अर्धा चमच मिरची पावडर घातली आणि तीसुद्धा छान मिसळून घेतली बघा. गॅस बारीक ठेवायचा आणि छान ह्या वाटणातलं तेल सुटूसपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्या वाटणामध्येच ना आपण थोडीशी कोथिंबीर घालून परतून घेऊयात, म्हणजे ना छान चव मस्त येते बघा. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे पाणी, पण पाणी थंड घालायचं नाही, गरमच घालायचं आहे. गॅसच्या दुसऱ्या ह्याच्यावरती बाजूला ना मी टोपामध्ये गरम पाणी करून घेतलं आहे, ते इथं थोडं थोडं करून घालते. रस्सा का नाही शिजल्यानंतर आटला जातो, आणखीन कमी होतो, म्हणून का नाही इथं मी जरा जास्तीचंच पाणी घातलं आहे. साधारण एक 3 ते 4 अशा छोट्या वाट्या पाणी घातले आहेत बघा. अगदी तुमच्या अंदाजानुसार आवडीनुसार कितपत पातळ कितपत घट्ट त्याच्यानुसार पाणी वापरू शकता. आता घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा एकदा ढवळून घेणार आहोत. आता काय करायचं आहे, ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण संपूर्ण झाकायचं नाही, अर्धवट ठेवायचं, म्हणजे ना तरी छान येते बघा. आणि छान प्रकारे शिजवून घेऊयात बारीक गॅसवरती. तोपर्यंत का नाही आपण आणखीन एक तयारी करून घेणार आहोत. त्याच्यासाठी बघा, मध्यम आकाराचे नाही तर 4 कांदे घेतलेत. कांद्याचा पुढचा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा. कांद्याच्या बघा खालचं जे टोक कठीण भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे. आणि मग ना कांदा पातळ पातळ चिरायचा आहे, म्हणजे कांदा मोकळा सडसडीत होतो. कांदा इथं मी उभा पातळ चिरत आहे. अगदी तुम्ही चॉपर्समध्ये बारीक बारीक कांदा चिरून घेऊ शकता, किंवा जसं आपण इतर वेळेस भाजीसाठी वापरतो तसा कांदा चिरून घेतला तरीसुद्धा चालेल. 4ही कांदे इथं आपले चिरून झालेत. चिरलेला कांदा ना आपण एका भांड्यामध्ये म्हणजेच एका वाडग्यामध्ये काढून घेऊयात. आणि हा कांदा का नाही आपल्याला जरा मोकळा करून घ्यायचा आहे. तरी का नाही असं चुरून घेऊयात, म्हणजे कांदा ना हा मोकळा होतोय बरं का. कांदा असा आपला मोकळा झाला की बघा, अगोदरच आपण अंडी वाटीमध्ये फोडून ठेवली होती, तर ती अंडी ह्याच्यामध्ये घालायची आहे. तिन्ही जी अंडी आहेत ना ती आपण संपूर्ण घालून घेणार आहोत बरं का. आता 4 कांद्यासाठी 3 अंडी इतकी पुरी होतात बरं का.
आता आपल्याला याच्यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. म्हणजे बघा, एक हिरवी मिरची ना बारीक बारीक चिरून घातलेली आहे. त्याचबरोबर इथं मिरपूड घालत आहे. अगदी थोडीशीच घालायची, कारण तिखट असते ना, म्हणून पाव चमच इतकीच घातलेली आहे. चवीनुसार मीठ थोडंसंच वापरायचं बरं का. आणि ह्याच्यामध्ये घालायचं बेसनचं पीठ. तर 2 ते 3 चमचे इतकं घालू शकता. इथं मी 2 चमचे इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता सर्वांचा छान असा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, फेटून फेटून बरं का. आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये हळद घालू शकता, थोडीसं लाल तिखट वापरू शकता, किंवा अगदी चिली फ्लेक्स वापरू शकता, किंवा आणखीन कुठली भाजी वापरायची असेल जसं की कोबी, शिमला मिरची, ते जर घालायचं असेल तर बारीक बारीक चिरून ते सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आता बघा, तुम्हाला आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आज आपण एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीत ना अंड्याच्या वड्याची भाजी करत आहोत बरं का. त्याच्यासाठी बघा, इथं छान प्रकारे हे फेटून झालं अंड्याच्या वड्यासाठीचं मिश्रण आपलं. आता चला आपण गॅसकडे वळूयात. आता गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅन आपला गरम झाला की थोडंसंच तेल घालायचं, एक साधारण 1 चमचभर किंवा 2 चमचभर. आणि जे आता आपण अंड्याचं मिश्रण केलं होतं ना ते घालणार आहोत. तेल अगोदर गरम आहे का चेक करायचं आणि संपूर्ण मिश्रण असं सगळीकडे असं पसरून घ्यायचं. अगदी तुम्ही कढईमध्ये असं केलात तरीसुद्धा चालेल बरं का. आणि चमच्याने असं सगळीकडे एकसारखं पसरून घेणार आहोत, कारण आपण ह्याच्या वड्या करणार आहोत त्या छान पडायला हव्या का नाही, म्हणून असं सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं. आता काय करायचं, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं. खाली गॅस हा बारीक ठेवायचा बरं का, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये कांदा वगैरे वापरला ना तो छान प्रकारे वाफवला जाईल म्हणून. आता साधारण 1 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे आणि आता कढा बघा छान लगेच सुटल्या जातात. मग आता आपण ना हे पलटी करून घेणार आहोत. लगेच पलटी करायचं नाही, नाही तर मध्येतनं ना हे तुटलं जाईल. आता ही दुसरीकडे भाजूसुद्धा छान भाजायला हवी का नाही, म्हणून पुन्हा झाकण ठेवून घेऊया 1 मिनिटासाठी. आणि आता झाकण काढलेलं आहे. बघा, वाव, मस्त अगदी छान फुलून वर आले बघा. आता काय करून घेऊयात, आपण पलटी करून घेऊयात. खाली बाजू भाजले का आपल्याला बघायचे आहे आणि पलटी करायचं आहे. बघा, दोन्ही बाजूनं छान भाजलेले आहेत. आता आपल्याला इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे खाली काढून घेऊयात आपण. अगदी छान सहजपणे होतं बघा आणि दिसायला देखील किती सुंदर छान दिसत आहे. आता तुम्ही नाश्त्यासाठी हे पावामध्ये घालून खाल्लात ना तर एकदम खायला खूप छान लागतं. अगदी ब्रेडमध्ये आपण सँडविच करतो त्याच्यामध्ये ह्या वड्या घालून खाल्ल्यात तरीसुद्धा खायला छान लागतात. शिवाय मुलांना सॉससोबत जरी तुम्ही नाश्त्यामध्ये हे खायला दिलात तरीसुद्धा मुलं आवडीने खातात बरं का. खरंच खूप भारी लागतं खायला. पण आज आपण करत आहोत अंड्याच्या वड्याची भाजी. त्याच्यासाठी बघा, आता इथं ना मी थंड झाल्यानंतर ना वड्या पाडून घेतल्यात. अगदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वड्या पाडू शकता. तर इथं बघा, मी चौकोनी आकारामध्ये ह्या वड्या पाडून घेतल्यात आणि बघा सहजपणे निघाल्यात. अगदी किती छान दिसतात. आणि ह्या वड्या रसात टाकल्यानंतर ना खायला खूप भारी लागतात बरं का. आणि बघा, दोन्ही बाजूनी भाजल्यामुळे ना रंग देखील छान आला आहे. तुम्ही जरी ह्याच्यामध्ये हळद वापरली ना तर आणखीन छान रंग येईल बरं का. रस्सा तर आपला बघा अगोदरच शिजत आहे, मस्त खळकून रशाला उकळी आले. तुम्हाला जर हा रस्सा घट्ट थोडासा वाटत असेल तर आणखीन थोडंसं तुम्ही गरम पाणी घालू शकता. आता आपण ज्या वड्या केलेल्या आहेत ते घालणार आहोत. तर संपूर्ण इथं मी वड्या घालत नाही, अर्ध्याच वड्या घालत आहे, कारण माझ्या मुलांना अशाच ह्या वड्या खायला ना खूप आवडतात बरं का. नेहमी बघा, आपण अंड्याचं कालवण अंडी उकडून करतो, तर त्याच पद्धतीत खाण्यापेक्षा आज जरा आपण वेगळ्या पद्धतीत केली. म्हणजे अंडी उकडवायचं टेन्शन नाही, अंडी सोलायचं टेन्शन नाही. फक्त तुम्हाला ह्या अंड्याचं मिश्रण करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी जशी आपण अंड्याचं ऑमलेट किंवा पोळी करतो, भाजून घेतो तसं भाजून घ्यायचं आहे बस. आणि रस्सा काय आपण नेहमीचा अंड्याचा करतो तसाच केलेला आहे बरं का. वरनं मस्त बारीक चिरली कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून ना 1 ते 1.5 मिनटं शिजवून घेतलं, म्हणजे ह्या वड्यामध्ये ना रस्सा छान आतपर्यंत जाईल. आणि वाव, तरी बघा, आणि मस्त एकदम चिकन मटनपेक्षा भारी दिसायला दिसते बघा. आणि आता काय गॅस बंद करून खाली काढून घेतलेला आहे आणि मस्त रबरबीत झालेला आहे बघा. ह्याच्यापेक्षा जास्त पातळ किंवा घट्टसुद्धा ठेवायचं नाही. अगदी तुम्ही हे भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबत खालात ना एक नंबर लागतं बरं का. कधी तर आपण घाईमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला अंडी उकडायलासुद्धा अगदी वेळ नसतो. मग अंडी न उकडता तुम्ही अशी ही मस्त चमचमीत रस्साभाजी करू शकता अंड्याची. त्याच्या अगोदर पण आपण बघा अंडी उकडून सोलण्याचं झंझट नाही, एकदम वाटीमध्ये अंडी उकडून ना आपण रस्साभाजी केली तर तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला. जवळजवळ त्या व्हिडिओला व्ह्यूज सांगायला गेलं तर मिलियनच्या वरती आलेत बरं का. बऱ्याच जणांनी रेसिपी करून ना फीडबॅकसुद्धा छान दिला आणि तो व्हिडिओ बऱ्याच जणांना खूप आवडला. तशाच आजचासुद्धा अगदी नवीन आहे बघा, अगदी सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे. आता तुम्हाला एक इथं मोडूनसुद्धा दाखवते बघा. बघा, आतपर्यंत छान रस्सा गेलेला आहे आणि अगदी सॉफ्ट मऊसूत अशी वडी झाली. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.